काय मग कसा आहे विषय? हाय की ना नादखुळा? तर ह्यो चमत्कार बघण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण मालवण पासून 1 तासाच्या अंतरावरती असणाऱ्या खवणे बीचवरती जाऊन पोहोचलो. नेहमीसारखंच आमचं नशीब खळखळलं आणि एवढ्या जवळून इतके डॉल्फिन्स बघायला मिळाले. काय भारी फिलिंग होती. हा आहे ऋषिकेश आणि ह्याचीच बोट सर्व्हिस आम्ही घेतलेली. नावासारखंच एकदम रॉयल माणूस. माझं नेहमीच प्रयत्न असतं की तुम्हाला सगळ्यात बेस्ट लोकेशन दाखवायचं. हे आहे ओल्ड लाईट हाऊस. 10 पेक्षा जास्त पॉइंट्स बघण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण दोघी निघालो समुद्रात. कसला खतरनाक विषय आहे. ह्याला सायन्स म्हणावं की दैविक चमत्कार. अलीकडे म्हातारीची गुफा आणि पलीकडं अशी म्हातारीची चूल तयार होते. ब्रिटिशांच्या काळात बांधलेलं हे लाईट हाऊस आजही इथं 2 ते 3 लोक कामं करतात आणि 6-6 महिने बाहेरही येत नाही. ह्यो बघा कबुतरांचा अड्डा आणि सगळ्यात डेंजर दिसणारं सिगल बेट. ह्या गुफेमध्ये सिगल पक्षी आपलं घरटं तयार करतं. मॅजिक बघायचंय तर हे साधे सुधे रॉक नाही तर गोल्डन रॉक आहे. सूर्याची किरण पडली की हे रॉक कलर बदलतात. 2 दगडांच्या मधून गेलेली ही बोट काय भारी एक्सपिरियन्स होतं. ट्रान्सपरंट स्वच्छ निळं पाणी. टॉप क्लासचा आहे बघा आपला कोकण. थायलंड, मालदीव्स आणि बालीला सुद्धा मागं सारतंय. आणि हे प्रायव्हेट बीचेस. सगळा विषय एकदम नादखुळा झाला होता. हे स्वर्ग बघण्यासाठी तुम्हाला यायला लागतंय खवणे बीचला. आणि बोटिंग करून आल्यानंतर जेवणाची अजिबात काळजी करायची नाही. त्यांच्याच कृष्णाजी हॉटेलमध्ये यायचं आणि असं जेवणावरती द्यायचा दणका. कारण जेवण एवढं भारी होतं. मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा येईन. कारण टेस्ट शेवटच.